ठीक आहे. सो पिरियॉडिक टेबलचं पहिले बेसिक आपण लिहून घेऊ आणि त्याच्यानंतर मग आपण पिरियॉडिक टेबलचे ना आज 40 किंवा 40 पेक्षा काही जास्त एलिमेंट्स आपण आज पाठ करू. ठीक आहे. आणि ते कळणार पण नाही, विदिन नो टाइम आपण पाठ करून टाकू, एवढे इझी. सो सगळ्यात पहिले आपण स्टार्ट करूया पिरियॉडिक टेबलचे आपण काहीतरी अशी इन्फॉर्मेशन. सो तुम्हाला माहिती आहे पिरियॉडिक टेबल हे काय आहे बेसिकली, पिरियॉडिक टेबल मध्ये आपण काय शिकतो किंवा पिरियॉडिक टेबल काय आहे. दिस इज माय क्वेश्चन. काय आहे पिरियॉडिक टेबल? पिरियॉडिक टेबल हे एलिमेंट्सचं घर आहे. काय आहे पिरियॉडिक टेबल? एलिमेंट्सचं घर. एलिमेंट्स म्हणजे काय, तर एलिमेंट्स हा मॅटरचा एक प्युअर फॉर्म आहे. आता मॅटर म्हणजे काय, तर मॅटर म्हणजे अशी कोणतीही वस्तू आपल्या आजूबाजूला, अशी कोणतीही वस्तू जिने एका जागेवर कब्जा केलेला आहे आणि त्याचा स्वतःच काय आहे, मास, तर त्याला आपण काय बोलतो, मॅटर. फॉर एक्झाम्पल दिस पेन. या पेनने पूर्ण क्लासरूम मध्ये एवढी जागा काय केली आहे, ऑक्युपाय, आणि याचं स्वतःच काय आहे, मास, तर हे काय झालं, मॅटर. सिमिलरली मी सुद्धा या पूर्ण क्लासरूम मध्ये एक जागेवर कब्जा केलेला आहे, एवढी जागा मी ऑक्युपाय केली आहे आणि माझं स्वतःच काय आहे, मास, तर मी पण काय झालो, मॅटर. सो आपल्या आजूबाजूला अवतीभोवतीला जेवढ्या काही गोष्टी दिसत आहेत त्यांनी एका जागेवर कब्जा केलेला आहे आणि त्यांची एक स्वतःचा मास आहे, त्याला आपण काय बोलतो, मॅटर. आता जागा ऑक्युपाय करणं, जागेवर कब्जा करणं म्हणजे स्पेस ऑक्युपाय करणं. जागा म्हणजे काय, स्पेस. कब्जा करणं म्हणजे काय, ऑक्युपाय. सो कोणतीही वस्तू एका स्पेसला ऑक्युपाय करते आहे आणि त्याचं स्वतःचं मास आहे, त्या वस्तूला आपण काय बोलतो, मॅटर. इंग्लिश मध्ये सेंटेन्स फ्रेम करूया. द सबस्टन्स विच ऑक्युपाईज स्पेस अँड हॅव इट्स ओन मास. ओन मास म्हणजे स्वतःचं मास, इज नोन ॲज मॅटर. काय बोलतो त्याला आपण, मॅटर. क्लिअर आहे नक्की? अशाच एका मॅटरचा प्युअर फॉर्म जो असतो त्याला बोलतो आपण एलिमेंट, आणि त्याच एलिमेंट्सला आपण अरेंज करतो कशामध्ये, पिरियॉडिक टेबल मध्ये. कळतंय काय बोलतोय मी? सो पिरियॉडिक टेबल मध्ये टोटल किती एलिमेंट्स असणार, 118 एलिमेंट्स. किती असणार, 118 एलिमेंट्स. आता ह्या 118 एलिमेंट्सला आपण डिफरंट पद्धतीने अरेंज करतो. फॉर एक्झाम्पल आपण वर्टिकल कॉलम्स मध्ये अरेंज करतो, तर त्याला आपण बोलणार आहोत, वर्टिकल कॉलम्सला आपण बोलणार आहोत, काय बोलतो माहितीये तुम्हाला, बोला, ग्रुप्स. काय बोलतो त्यांना आपण, ग्रुप्स. टोटल किती ग्रुप्स आहेत आपल्याकडे, 1 पासून 18 पर्यंत. त्याच्यानंतर आपण त्यांना हॉरिझॉन्टल रोज ने सुद्धा अरेंज केलेला आहे. सो त्यांना आपण बोलतो हॉरिझॉन्टल रोज ला आपण बोलतो, काय बोलतो, बोला, पीरियड्स. आणि टोटल किती पीरियड्स आहेत, 7. 1 2 7. सिमिलरली पिरियॉडिक टेबल याला आपण 4 ब्लॉक्स मध्ये डिवाइड केलेला आहे. त्याच्यातला पहिला ब्लॉक म्हणजे एस, दुसरा पी, तिसरा एस पी डी आणि चौथा एफ. सो असे 4 ब्लॉक्स आहेत. त्या चारीच्या चारी ब्लॉक्स मध्ये आपल्याला वेगवेगळे एलिमेंट्स हे भेटतात. आता 4 वेगवेगळ्या ब्लॉक्स मध्ये का डिफरेंशिएट केलं, का त्यांना वेगवेगळ्या ब्लॉक्स मध्ये टाकलं, सो इट इज डिपेंडिंग अपॉन देअर प्रॉपर्टीज. त्यांची प्रॉपर्टीज वेगळी वेगळी आहे. सिंपल एक्झाम्पल सांगतो. एस ब्लॉक जो आहे ना, त्याच्यामध्ये एस ऑर्बिटल मध्ये इलेक्ट्रॉन फिल होतो. आता हे ऑर्बिटल वगैरे काय आहे, जसं जसं तुम्ही पुढे जाणार ना तेव्हा तुम्हाला कळेल. तुम्ही शेल वगैरे शिकला असाल, KLMN, कळालं ना, त्या शेलच्या आतमध्ये सुद्धा ऑर्बिटल्स असतात. त्या ऑर्बिटल्सला आपण बोलतो एस पी डी आणि एफ. जर एस ऑर्बिटल मध्ये इलेक्ट्रॉन जातो आहे म्हणजे तो एलिमेंट आपण एस ब्लॉक मध्ये लिहिणार. कळतंय काय बोलतोय मी? हे कळेल तुम्हाला पुढे हळूहळू. आता एवढं हार्ड अँड फास्ट नाही जायचं, सिंपल आपण गोष्टी. ठीक आहे. आता सगळ्यात पहिले आपण काय करणार, आपण एस ब्लॉक चे जे एलिमेंट्स आहेत त्यांना पार्ट करायचं ट्राय करणार. सो सगळ्यात पहिले एस ब्लॉक जेव्हा स्टार्ट करणार आपण, तर एस ब्लॉक ग्रुप नंबर 1 आणि ग्रुप नंबर 2 ने बनलेला असतो. म्हणजे स्टार्टिंगचे जे 2 ग्रुप्स आहेत, ग्रुप नंबर 1 आणि ग्रुप नंबर 2, यांना मिळून काय बनणार आहे, एस ब्लॉक. तो सगळ्यात पहिले आपण ग्रुप नंबर 1 स्टार्ट करूया, बरोबर की नाही? चल, तर एस ब्लॉक मध्ये ग्रुप नंबर 1 मध्ये एक मुलगी असते. कोण असते? एक मुलगी. ठीक आहे. त्या मुलीचं नाव असतं हलीना. काय नाव असतं? हलीना. आता ही हलीना नावाची जी मुलगी आहे ना, ती थोडीशी येडी आहे. काय, थोडीशी येडी. तर ती येडी काय आहे, कारण तिची एक घाणेरडी सवय आहे. ती घाणेरडी सवय म्हणजे कसं आहे बघा, तिच्या आयुष्यात कधी काही वाईट घडलं ना तर ती कंप्लेंट करते, आणि जर चांगलं घडलं ना तरी पण कंप्लेंट करते. कळतंय काय बोलतोय मी? सो असंच तिच्या आयुष्यात ना काहीतरी झालं, म्हणजे फॉर एक्झाम्पल
सो दर्शनचं आणि तिचं भांडण झालं. ठीक आहे. आता दर्शनचं आणि हलिनाचं भांडण झालं. आता भांडण झाल्यामुळे हलिना रडायला लागली आणि आईकडे गेली आणि आईकडे जाऊन काही ना काही बोलायला लागली. म्हणे आई मला म्हणजे दर्शन आणि माझं भांडण झालं, असं झालं तसं झालं. आता आई ऑलरेडी वैतागलेली. आईला आला राग. काल आईला राग. आईने दिली कानाखाली वाजवून. मग ते निघ इकडनं. ठीक आहे. आता तिकडनं काढलं. अरे वा, या ठीक. चल एक वेळा परत सांगतो. ठीक आहे. कोणत्या स्कूलमध्ये आहात तुम्ही? अरे वा. चल. आता इकडे आपण आहे ना पिरियॉडिक टेबल आहे ना, पिरियॉडिक टेबल त्याची इन्फॉर्मेशन सांगतोय. इन्फॉर्मेशन इन द सेन्स आपण डायरेक्टली पिरियॉडिक टेबल पार्ट कसा करायचा ते मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले पिरियॉडिक टेबल म्हणजे एलिमेंट्सचं घर असतं. ठीक आहे. आता टोटल किती एलिमेंट्स असतात आपल्याकडे? 118. आता त्या 118 एलिमेंट्सला आपण कसं अरेंज केलेलं आहे? वर्टिकल कॉलम्स मध्ये. त्यांना आपण काय बोलतो? ग्रुप्स. किती ग्रुप्स आहेत टोटल? 18. सिमिलरली आपण एलिमेंट्सला हॉरिझॉन्टल रोज मध्ये सुद्धा अरेंज केलेलं आहे आणि त्यांना आपण काय बोलतो? पिरियड्स. टोटल किती पिरियड्स आहेत? 7. 1 पासून 7 पर्यंत. आणि टोटल एलिमेंट्सला आपण 4 ब्लॉक्स मध्ये डिवाइड केलेलं आहे, एस, पी, डी आणि एफ. कळतंय? आज आपण 2 ब्लॉक्सचे एलिमेंट्स पाठ करणार, एस आणि पी. चालेल? चल तर स्टार्ट करूयात एस ब्लॉक. आता एस ब्लॉक मध्ये ग्रुप नंबर 1 आणि ग्रुप नंबर 2 चे एलिमेंट्स येतात. तर ग्रुप नंबर 1 स्टार्ट करायच्या अगोदर एक मुलगी असते. किती? 1. त्या मुलीचं नाव असतं हलिना. काय नाव असतं? हलिना. आता ही हलिना नावाची जी मुलगी आहे ना, ती थोडीशी येडी असते. ओके. रिझन मी सांगितलं का? कारण तिच्या आयुष्यात जर काही वाईट घडलं तर ती कंप्लेंट करते आणि जर चांगलं घडलं तरी पण कंप्लेंट करते. कळतंय काय बोलतोय मी? सो असंच तिचं आणि दर्शनचं एक दिवशी भांडण झालं. ठीक आहे. आता भांडण झाल्यानंतर ती गेली तिच्या आईकडे रडत रडत आणि सांगायला लागली की माझं दर्शन सोबत भांडण झालं, असं झालं तसं झालं. आता तिच्या आईला आला राग. आईने काय केलं? एक घेतली कानाखाली वाजवली, बोलती निघ इकडनं. समजलं? आईने हाकललं. आईने हाकलल्यानंतर ती जाते तिच्या फ्रेंड्स कडे. कुठे जाते? फ्रेंड्स. आता ऑब्वियस सी बात आहे. आता मला सांगा, मी जर तिचा फ्रेंड असेल आणि ती जर माझ्याकडे रडत रडत आली आणि तिची घाणेरडी सवय मला माहितीये, तर आईने एक कानाखाली मारली ना, मी 2 मारेन. इकडनं एक आणि इकडनं एक, बोलेल निघ इकडनं. तसंच तिच्या फ्रेंडने पण केलं. तिच्या फ्रेंडने पण तिला हाकललं. आता तिच्याकडे एकच पर्याय होता. किती? 1. तो पर्याय म्हणजे ती आता जाणार देवाकडे. कुठे जाणार? म्हणजे नाही, मंदिरात. कुठे जाणार? मंदिरात. आता मंदिरात कशासाठी जातो आपण? प्रार्थना करायची. कशासाठी जातो? प्रार्थना. पण मी काय बोललेलो सुरुवातीला, ही हलिना नावाची मुलगी काय आहे? येडी. तर मंदिरात जाऊन मी जर गेलो तर मी प्रार्थना करतो, पण ही हलिना गेली आणि हलिना जाऊन देवासमोर पण कंप्लेंटच करते. कळतंय काय बोलतोय मी? घाणेरडी सवय ना तिची. हा. तर मला सांग, मुलीचं नाव काय होतं? हलिना. उर्दूमध्ये उर्दूमध्ये देवाला रब असं बोलतो आपण. काय बोलतो? रब. आणि तिने रब कडे जाऊन कंप्लेंट केली ना, कंप्लेंटलाच उर्दूमध्ये आपण फरियाद असं बोलतो. काय बोलतो? फरियाद. मग मला सांग, मुलीचं नाव काय होतं? कुठे गेली? रब कडे. काय केलं? म्हणजे बघ कसं बनलं. ह ली ना की रब से फरियाद. काय बनलं? ह ली ना की रब से फरियाद. समजते काय बोलतोय मी? एच म्हणजे हायड्रोजन, Li म्हणजे लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, शिझियम, फ्रान्शियम. कळतंय? नक्की झालं हे लक्षात? काय लक्षात ठेवायचं? हलिना की रब से फरियाद. समजतंय का? माझी थोडी मराठी अक्षर थोडीशी असे बरोबर नाहीयेत, तर तुम्ही थोडंसं समजून घ्या मला. या तिघांना मिळून आपण काय लिहिणार? हलिना. याचं मिनिंग काय? की. याचं काय? रब. याचं काय? से. आणि याचं काय? फरियाद. झाला ग्रुप नंबर 1. नक्की? पुढे जायचं? चल. आता आपण कशावर जाणार? ग्रुप नंबर 2. आता ग्रुप नंबर 2 मध्ये बघ कसं असतं. ग्रुप नंबर 2 मध्ये एक बाप असतो आणि एक बेटा असतो. आता जसं ग्रुप नंबर 1 मध्ये हलिनाला घाणेरडी सवय होती, तसंच ग्रुप नंबर 2 मध्ये त्या बेटाला घाणेरडी सवय असते. आणि ती घाणेरडी सवय म्हणजे शायनिंग मारायची. कशी? शायनिंग मारायची. तर तो ना 10वी पास होतो. 10वी पास झाल्यानंतर ना तो डिसाइड करतो की त्याला ना आर्ट्स घ्यायचं. आता आर्ट्स घ्यायचं डिसाइड करतो आणि
घाणेरडी सवय मी तुम्हाला ऑलरेडी सांगितली, म्हणजे शायनिंग मारायची. तर त्याला कॉलेज अलॉट होतं, कॉलेजमध्ये जातो, पहिला दिवस असतो, पप्पांना बोलतो बाप मेरे को ना कार चाहिए. क्या चाहिए? शायनिंग मारायची ना, मुली विली असतील नाही का. काय बोलतो मेरे को क्या चाहिए? कार. पण बाप हुशार आणि असायलाच हवं का, क्योंकि बाप बाप होता है और बेटा बेटा. तो बाप ने बोला बेटा क्या चाहिए, बेटा बोलता है बाप मेरे को कार चाहिए. क्या चाहिए? कार. लेकिन बाप बोलता है मैं तेरे को ना स्कूटर लाके दूंगा. क्या लाके दूंगा? स्कूटर. तो मुझे पता बेटे ने क्या मांगा? कार. बाप किस चीज के लिए राजी हो गया? स्कूटर. तो कैसे बनेगा देख, बेटा मांगे कार, स्कूटर, बाप राजी. समझा? क्या रहेगा? बेटा मांगे कार, स्कूटर, बाप राजी. बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम, बॅरियम, रेडियम. राहील लक्षात? सो इकडे काय येणार सांगा? बी फॉर काय होतं? बेटा, त्याच्यानंतर मांगे, त्याच्यानंतर कार, त्याच्यानंतर स्कूटर, त्याच्यानंतर बाप, त्याच्यानंतर राज. राहील लक्षात? नक्की? झाला ग्रुप नंबर 1 and 2. परत एक वेळा रिवाइज करू. काय होता सुरुवातीला? हलीना की रब से परिया, बेटा मांगे कार, स्कूटर, बाप राज. झालं का? राहील लक्षात? एकदम एस ब्लॉक झाला. एस ब्लॉक नक्की. पुढे जायचं बघा. चल आता जाऊ आपण पी ब्लॉक वर. कुठे जायचं? पी ब्लॉक. पी ब्लॉक जो असतो ना, तो चालू होतो ग्रुप नंबर 13 पासून. कुठून चालू होतो? ग्रुप नंबर 13. आता ग्रुप नंबर 13 मध्ये काय असतं बघ. ग्रुप नंबर 13 मध्ये एक मावशी असते. कोण असते? एक मावशी. ती मावशी राहते जळगावला. कुठे राहते? जळगाव नाही, जळगाव. कुठे? जड ड ळ नाही येत ना, ड. जळगाव. ठीक आहे. हा, तर ती मावशी राहते जळगावला. आता ती मावशी जेव्हा जळगावला राहते तर तिची एक मुलगी असते. कोण असते? मुलगी. त्या मुलीला बघायला पाहुणे येतात. ठीक आहे. आता त्या मुलीला बघायला पाहुणे आले तर मावशी डिसाईड करते की त्या जे जे आहेत, फॉर एक्झाम्पल सो दर्शन जातं त्या मुलीला बघायला, त्या मावशीच्या मुलीला बघायला. आणि ती जी मावशी आहे ती डिसाईड करते की दर्शन रावांसाठी काहीतरी खायला बनवावं. आणि असं डिसाईड केल्यानंतर ती मावशी विचार करते की जळगावचा फेमस खाद्यपदार्थ म्हणजे वांगे बटाट्याची भाजी. बरोबर की नाही? मग वांगे बटाट्याची भाजीचा बेत करते. मार्केटमध्ये जाते. मार्केटमध्ये गेल्यानंतर सगळ्यात पहिले खरेदी करते म्हणजे बैगन. काय खरेदी करते? बैगन. आता बैगन खरेदी केल्यानंतर वांगे बटाटे होते ना रे, मग आलू खरेदी करेल. काय खरेदी करेल? आलू. पहिले काय खरेदी केलं? बैगन. त्याच्यानंतर आलू. आता ही भाजी झाली. चपाती तर घरीच बनवेल. आता गोडसाठी काहीतरी पाहिजे ना. दर्शन रावांना आवडतं गाजरचा हलवा. काय आवडतो? गाजरचा हलवा. येस. मग ती डिसाईड करते की गाजर पण खरेदी करायचं. काय खरेदी करायचं? गाजर. काय काय खरेदी केलं सांग? बैगन, आलू, गाजर. आता या 3 गोष्टी खिशात ठेवेल का रे? कशात ठेवेल? थैलीमध्ये. कशात ठेवेल? थैली. मला सांग थैलीच्या बाहेर ठेवेल की आतमध्ये ठेवेल? आतमध्ये. आतमध्ये इंग्लिशमध्ये काय बोलतात याला? इन. काय बोलतात? इन. सो काय काय खरेदी केलं सांग? बैगन, आलू, गाजर, इन थैली. बैगन, आलू, गाजर, इन थैली. राहील लक्षात? काय लक्षात ठेवायचं? बैगन, आलू, गाजर, इन थैली. बोरॉन, ॲल्युमिनियम, गॅलियम, इंडियम, टॅलियम. राहील लक्षात? बैगन, आलू, गाजर, इन थैली. कळतंय? चल सुरुवात पासून. पहिलं काय होतं? हलीना की रब से परिया, बेटा मांगे कार, स्कूटर, बाप राजी. बैगन, आलू, गाजर, इन थैली. क्लिअर? चल पुढे जायचं. ग्रुप नंबर 14. आता ग्रुप नंबर 14 मध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं, मी 2 विषय शिकवतो. किती विषय शिकवतो? 2. एक म्हणजे केमिस्ट्री आणि दुसरा म्हणजे मॅथ्स. आता मॅथ्स का शिकवतो? कारण मला खूप आवडतं. आणि केमिस्ट्री का शिकवतो? कारण ते मला अजिबात आवडत नाही. समजलं? आता केमिस्ट्री शिकवताना मी काय करतो माहितीये का? मुलांना ना जाणून बुजून ना डिफिकल्ट प्रश्न देतो. काय देतो? डिफिकल्ट प्रश्न. प्रश्न याला इंग्लिशमध्ये प्रॉब्लेम असं बोलतात. काय बोलतात? प्रॉब्लेम. बघा ना मॅडम तुम्हाला कधी बोलत असेल, बेटा मी हे प्रॉब्लेम देते मला सॉल्व्ह करून दाखव. बरोबर की नाही?
सो असंच मी सुद्धा जेव्हा मी केमिस्ट्रीचं लेक्चर घेतो तर मी मुलांना ना डिफिकल्ट प्रॉब्लेम देतो आणि ते प्रॉब्लेम बघून ना मुलांचं डोकं फिरून जातं. काय होतं, मुलांचं डोकं फिरून जातं. आणि जेव्हा मुलांचं डोकं फिरून जातं तर मुलं रिटर्न मध्ये मला बोलतात, मला नाही बोलत, मला केमिस्ट्री सर या नावाने ओळखतात. कसं ओळखतात? केमिस्ट्री सर. तर ते ऍक्च्युअल मध्ये प्रॉब्लेमला बोलत असतात. ते मुलं रिटर्न मध्ये बोलतात, नीट ऐका बरं का इंग्लिश मध्ये. मुलं बोलतात केमिस्ट्री सर म्हणजे मी गिव्स सनकी प्रॉब्लेम्स. काय बोलले ते? केमिस्ट्री सर गिव्स सनकी प्रॉब्लेम्स. लक्ष दे इकडे बघ. केमिस्ट्री सर गिव्स सनकी प्रॉब्लेम्स. काय बोलले ते? केमिस्ट्री सर गिव्स सनकी प्रॉब्लेम्स. कळतंय का? राहील लक्षात? नक्की? चल, याचं लिहिलं नाही आपण, लिहून घेऊ. चल फटाफट. अरे रे, चल काय होतं याचं सांग. याचं काय होतं? बैगन, आलू, गाजर, हे तर इन थैली. बरोबर की नाही? चल, ग्रुप नंबर काय होता आता आपण केलं? ग्रुप नंबर 14. काय होतं सांग? केमिस्ट्री सर गिव्स सनकी प्रॉब्लेम्स. सो इकडे काय झालं? हे केमिस्ट्री. त्याच्यानंतर काय येणार? सर. त्याच्यानंतर गिव्स. त्याच्यानंतर सनकी. त्याच्यानंतर प्रॉब्लेम. राहील लक्षात? नक्की? चल पुढे जायचं. ओके, आता पुढे जाऊन काय करायचं? कोणता ग्रुप आहे रे? ग्रुप नंबर कोणता आहे आता? ग्रुप नंबर 15. कितवा? 15. आता 15 ग्रुप मध्ये ना 2 व्यक्तिमत्व आहेत. किती व्यक्तिमत्व आहेत? 2. एक नाना पाटेकर आणि एक ऐश्वर्या. कोण कोण? नाना पाटेकर आणि ऐश्वर्या. आता हे दोघं जे आहेत ना, ते लोक पैशांनी खूप श्रीमंत आहेत. पैशांनी काय आहेत? खूप श्रीमंत, पण मनाने गरीब आहेत. मनाने काय? माझं उलट आहे. ठीक आहे, मी पैशांनी गरीब आहे पण मनाने काय? श्रीमंत. नाही समजलं ना? एक्झाम्पलने सांगतो. समज मी इकडे उभा आहे आणि माझ्या बाजूला ऐश्वर्या उभी आहे. कोण उभी आहे? ऐश्वर्या. ठीक आहे, राहू द्या ना. हा, मी इकडे उभा आहे, माझ्या बाजूला कोण उभी आहे? ऐश्वर्या. इमेजिन ही कर सकते ना सिर्फ, तो करने में क्या जाता है? अस्तित्वात प्रॅक्टिकली पॉसिबल आहे का ते? नाही. मग करायचं इमॅजिनेशन. मग मी इकडे उभा, माझ्या बाजूला कोण उभी? ऐश्वर्या. आणि तिच्या बाजूला नाना पाटेकर. बघ, मी इकडे उभा करू शकत होतो नाना पाटेकरला, पण नाही, ऐश्वर्याच. ठीक आहे, मी इकडे उभा, माझ्या बाजूला कोण? ऐश्वर्या. आणि तिच्या बाजूला कोण? नाना पाटेकर. समज समोरून एक भिकारी आला. कोण आला? एक भिकारी. त्याला लागलेली भूक. काय लागली त्याला? भूक. आता त्याला लागली भूक आणि तो जर या दोघांच्या बंगलोच्या बाहेर गेला तर मला सांग, तो वॉचमॅन गेटच्या आतमध्ये तरी घेईल का त्या भिकारीला? नाही. का? कारण हे लोक पैशाने काय आहेत? श्रीमंत, पण मनाने काय आहे? गरीब. पण सेम भिकारी जर माझ्याकडे आला, मला बोलला की मला भूक लागली दादा, मी त्याला घरी घेऊन जाईल, ताट वाढून देईल, तो त्याला पण जेवायला देईल, मी पण बसेल. बसेल की नाही? येस. कारण मी पैशांनी काय आहे? गरीब, पण मनाने काय आहे? श्रीमंत. आणि ते लोक पैशांनी काय आहेत? श्रीमंत, पण मनाने काय आहेत? गरीब. गरीब चांगलं वाटतं ना त्यांच्यासाठी. त्यांना भिकारी बोलू का? बोलावं लागेल, पाठ करायचं ना. ठीक आहे, सो काय काय होते? कोण कोण होते सांगा? नाना पाटेकर, ऐश्वर्या, सब भिकारी. राहील का लक्षात? काय राहायचं? नाना पाटेकर, ऐश्वर्या, सब भिकारी. क्लिअर हो की नाही? लिहायचं इकडे. बरं नाही वाटत बोलायला, पण काय आता करावं लागतं ना आपल्याला. नाना पाटेकर, हा, ऐश्वर्या, सब भिकारी. बरोबर की नाही? कळलं इथपर्यंत? नक्की? चल पुन्हा एकदा स्टार्ट करू. स्टार्टिंगचं काय होतं सांग? हलीना की रब से फरियाद, बेटा मांगे का स्कूटर बा राजी, बैगन, आलू, गाजर इन थैली, केमिस्ट्री सर गिव्स सन की प्रॉब्लम, नाना पाटेकर, ऐश्वर्या, सब भिकारी. नक्की? जायचं पुढे एकदम. चल, आता कुठे जायचं? ग्रुप नंबर 16. ठीक आहे, आता ग्रुप नंबर 16 मध्ये कोण आहे रे? काय माहित नाही का तुला? ठीक आहे, चल. आता ग्रुप नंबर 16 मध्ये कसं आहे बघा. हा, आता ग्रुप नंबर 16 मध्ये ना 2 आहे.
तुम्हाला कोणतं सांगू मी विचार करतो. ठीक आहे, सांगू का? चालेल ना? हा, ते आठवतं का सीमा आंटी? ठीक आहे, सांगतो. आता बघा काय असं माहिती का, ग्रुप नंबर 16 मध्ये ना एक मुलगा असतो. ठीक आहे, आणि त्याच्या बाजूला ना सीमा आंटी नावाची बाई राहते. ठीक आहे, आता ही जी सीमा आंटी नावाची बाई आहे ती आणि तो जो मुलगा आहे तो, या दोघांचं ना एकदम मस्त जमतं. जमतं म्हणजे कसं, एकदम बोलू शकता तुम्ही की एकदम जवळचं नातं आहे. जवळचं नातं म्हणजे रिस्पेक्टफुल नातं आहे. वाईट विचार करू नका. जवळचं नातं एकदम. ठीक आहे, तर एवढं जवळचं आहे ना की सीमा आंटीच्या आयुष्यात जर काही घडलं ना तर ती त्या मुलाला सांगते, आणि त्या मुलाच्या आयुष्यात काय घडलं ना तर तो सीमा आंटीला सांगतो. पण एक दिवस काय होतं माहितीये का, हे दोघं चाळीत राहत असतात. एक दिवशी काय होतं, त्यांचं ना झगडं होतं, भांडण होतं. ठीक आहे, आता भांडण झाल्यानंतर काय होतं तुम्हाला माहित असेल, चाळीतली भांडण घरात नाही होत, चाळीच्या मधोमध होतं. बरोबर की नाही? एकदम खतरनाक खतरनाक गोष्टीवरून भांडण होतात. म्हणजे एक सिंपल एक्झाम्पल सांगतो, की इकडे घर आहे, इकडे घर आहे. हिच्या घरीवरती असं रस्सी टाकलेली आहे कपडे सुकवायला. हिच्या घरी पण टाकलेली आहे. पण हिने काय केलं, हिची रस्सी सोडून हिच्या घरी हिच्या रस्सीवर कपडे टाकले. त्याच्यावरून भांडण. म्हणजे माझ्या रस्सीवर कपडे का टाकले याच्यावरून भांडण. यांचं वेगळं होता सीन. तर या दोघांचं भांडण झालं. आता भांडण झाल्यावर काय झालं माहितीये का? फुल भांडण होतंय चाळीच्या मधोमध. असंच एक असं म्हणजे तो मुलगा उभा, इकडे सीमा आंटी उभी आणि तिच्या मागे तिचा नवरा उभा. ठीक आहे? ती बोलते तिकडनं काही नाही. याला पण राग येतोय. आणि याला राग आता अनावर झाला, म्हणजे खूप जास्त राग आला. हा रागाच्या भरात काय बोलतो माहिती का तिला? ओय सुन सीमा. काय बोलला? तेरी पोल खोलू क्या? काय बोलला? तेरी पोल खोलू क्या? सुरुवातीला काय बोललेलो? या मुलाला आणि सीमा आंटीला एकमेकांच्या विषयी सगळं काही माहित आहे. कळतंय काय बोलतोय मी? हा, मग याला राग अनावर ना झाला. हा काय बोलला? ओय सुन सीमा, तेरी पोल खोलू क्या? बघ इकडे. ओय सुन सीमा, तेरी पोल खोलू क्या? राहील का लक्षात? नक्की काय लक्षात ठेवायचं? ओय सुन सीमा, तेरी पोल खोलू क्या? नक्की नावं सांगू? ऑक्सिजन, सल्फर, सेलेनियम, टेलरियम, पोलोनियम. राहील? चल पुन्हा एकदा सुरुवात पासून. काय होतं? हलीना की रब से फरियाद, बेटा मांगे कार, स्कूटर बाप प्राजी, बैगन आलू गाजर इन थैली, केमिस्ट्री सर गिव्स सन की प्रॉब्लम्स, नाना पाटेकर ऐश्वर्या सब बिकरे. ओय सुन सीमा, तेरी पोल खोलू क्या? कळालं? नक्की? चल पुढे जायचं एकदम. आता पुढे ग्रुप नंबर 17वा. कितवा? ग्रुप नंबर 17. आता ग्रुप नंबर 17व्या मध्ये बघ कसं आहे. आता मी सुरुवातीला काय बोललेलो, त्या सीमा आंटीचं आणि त्या मुलाचं नातं एकदम चांगलं होतं, पवित्र होतं. ते तर तो काय रागात बोलला ना, बरोबर? आता म्हणजे कसं आहे बघा, नीट ऐका. रागाच्या भरात तो मुलगा तिला तिच्या नावाने आवाज मारला. काय बोलला? ओय सुन सीमा. कळतंय? पण जेव्हा राग नसतो तेव्हा तो तिला फक्त आणि फक्त आंटी असं बोलतो, कारण रिस्पेक्ट आहे ना त्या मुलाच्या मनामध्ये, नाही का? तर मग एक दिवशी काय झालं, भांडण झाल्याच्या दुसऱ्या दिवशी पॅचअप झाला त्यांचा. ठीक आहे, पॅचअप म्हणजे बोलायला लागले ते एकमेकांशी, एकमेकांशी बोलायला लागले. आणि बोलायला लागल्यानंतर तो जो मुलगा होता त्याचा अजून एक फ्रेंड होता दर्शन नावाचा. ठीक आहे. तर तो दुसऱ्या दिवशी चायच्या टपरीवर गेला दर्शनला भेटायला, आणि तो काल झालेलं सगळं काही दर्शनला स्टोरीच्या फॉर्मॅट मध्ये सांगणार आहे. कसं सांगणार आहे? स्टोरीच्या फॉर्मॅट. तुम्हाला माहित असेल, तुम्हाला स्टोरी कशी येते बघा. स्टोरी मध्ये तुम्हाला आहे ना सुरुवातीचं आहे ना एक वाक्य दिलेलं असतं आणि तुम्हाला सांगतं पुढे कंटिन्यू करा. बरोबर की नाही? तशाच फॉर्मॅट मध्ये तो मुलगा दर्शनला कालचं झालेली सगळी घटना सांगणार आहे. तर त्या वाक्य जो आहे ते एकच वाक्य सांगतो फक्त, कारण पुढचं तर मी ऑलरेडी तुम्हाला सांगून दिलं ना काय काय बोलला तो. ठीक आहे, तर तो मुलगा दर्शनला बोलतो की फिर कल बाहर आई आंटी. भांडण कुठे झालेलं? बाहेर. बरोबर ना? मग तो काय बोलला? फिर कल बाहर आई आंटी. आणि पुढे झालं ना, मग जे झालं ते. मग इकडे लक्ष द्यायचं. फिर कल बाहर आई आंटी. काय लक्षात ठेवायचं? फिर कल बाहर आई आंटी. फिर कल
बाहर आई आंटी. बरोबर की नाही? समजलं इथपर्यंत? नक्की काय बघ, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, एस्टॅटिन. एस्थेटिक नाही, एस्टॅटिन. काय? एस्टॅटिन. समजलं? एस्टॅटिन. कळते? चल सुरुवात पासून परत एकदा. काय होतं? हलीना की रब से फरिया, बेटा मांगे कार स्कूटर बाप राजी, बैगन आलू गाजर इन थैली, केमिस्ट्री सर गिव सन की प्रॉब्लम, नाना पाटेकर ऐश्वर्या सब भिकारी, ओए सुन सीमा तेरी पोल खोलू क्या, फिर कल बाहर आई आंटी. झालं का? नक्की? चल आता शेवटचा ग्रुप करूयात. ग्रुप नंबर 18. कितवा? ग्रुप नंबर 18. आता ग्रुप नंबर 18 मध्ये बघ कसं असतं. एक राजा असतो. काय असतो? एक तो राजा शौकीन असतो. ठीक आहे. मग तो ना 2 लग्न करतो. किती लग्न करतो? आणि एकाच सोबत करतो. म्हणजे एकाच मांडवात 2 बायकांसोबत तो लग्न करतो. आणि रिझन काय असतं त्याचं 2 बायकांसोबत लग्न करायचं? एक म्हणजे त्याला नवीन जमान्यातली बायको पाहिजे असते आणि एक जुन्या जमान्यातली पाहिजे असते. ठीक आहे. सो जी नवीन जमान्यातली आहे, ठीक आहे, नवीन जमान्यातली जी आहे तिचं नाव होतं करीना. काय नाव होतं? आणि जी जुन्या जमान्यातली आहे तिचं नाव होतं हिना. काय होतं? म्हणजे 2 बायका झाल्या, हिना आणि करीना. काय झालं? हिना आणि करीना. आता ज्या दिवशी लग्न झालं त्याच्या दुसऱ्या दिवशी तो घरी आला. घरी आल्यानंतर त्याला अनफॉर्च्युनेटली युद्धाला जावं लागलं. ठीक आहे. म्हणजे गेला बिचारा युद्धाला. घरचं युद्ध सोडून तिकडे गेला. तिकडे गेल्यानंतर अनफॉर्च्युनेटली तो शहीद झाला. ठीक आहे. आता शहीद झाल्यानंतर त्याच्या जो कारभार होता, प्रजा जी होती त्यांना सांभाळायला कोणतरी पाहिजे की नाही. आता नुकतंच कालच्या दिवशी लग्न झालं होतं म्हणजे मूलबाळ वगैरे तर नसेलच त्याला. ठीक आहे. सो नंतर मग तो त्याच्या बायका ज्या आहेत ना त्या डिसाईड करतात की आपण आपसामध्ये ना प्रजाला सांभाळायचं. म्हणजे दोघं असं डिसाईड करतात की ते दोघं राणी बनणार. काय बनणार? राणी. ठीक आहे. आणि हिंदी असतात त्या. मग डिसाईड करतात की हम दोनों राणी बनेंगे. क्या बनेंगे? राणी. ठीक आहे. ओके. सो मला सांग, जर त्या राणी बनल्या तर त्यांना आपण रिस्पेक्टफुली आवाज दिला पाहिजे की नाही? मग त्यांच्या नावाच्या पुढे आपण जी लावणार. काय लावणार? मला सांग, झेरॉक्सची स्पेलिंग काय असते? XE. कळतंय? XE चा प्रोनाउन्सिएशन जो आहे ना तो असतो जी. काय असतो? जी. कळतंय काय बोलतोय मी? XE चा प्रोनाउन्सिएशन काय असतो? जी. सो मला सांग, राणीचं नाव काय होतं? पहिली राणी हिना, जुन्या जमान्यातली ना, आणि नवीन वाली कोण? करीना. कोण होती? करीना. सो हिना और करीना जी लावा लागेल ना जी. काय बनले? राणी बन गए. काय बनले? राणी बन गए. सांग बरं काय होतं? हिना और करीना जी रानी बन गए. काय? हिना और करीना जी राणी बन गए. राहील का लक्षात? काय होतं बघ, सुरुवातीचं काय आहे दोघं? हिना और करीना जी राणी बन गए. बरोबर की नाही? राहील लक्षात? चल सुरुवात पासून काय होतं पहिलं? हलीना की रब से फरिया, बेटा मांगे कार स्कूटर बाप राजी, बैगन आलू गाजर इन थैली, केमिस्ट्री सर गिव्स सन की प्रॉब्लम्स, नाना पाटेकर ऐश्वर्या सब भिकारी, ओए सुन सीमा तेरी पोल खोलू क्या, फिर कल बाहर आई आंटी, हिना और करीना जी राणी बन गए. कळालं? टी ब्लॉक पण झाला. समजलं का? नक्की? एकदम? आपण 43 का 44 एलिमेंट पाठ करून टाकले. किती? 43 किंवा 44. मोजूयात आपण. हा किती आहेत सुरुवातीला? 1 2 3 4
5 6 7 7 आहेत ना तिकडे आणि इकडे किती आहेत 6 असतील 7 आणि 7 13 13 आणि हे किती आहेत 1 2 3 4 5 13 आणि 18 18 आणि हे किती झाले हे पण 5च आहेत ना ते 23 झाले 23 पुढे पुढे पण 5च आहेत हा 28 नाही हा 28 28 आणि हे 33 33 आणि 5 38 38 आणि 5 किती झाले 38 आणि 5 38 आणि 5 43 38 आणि 5 38 आणि 5 43 सो टोटल किती एलिमेंट्स पाठ केले कळलं समजलं पण नाही ना पाठ केले तसं नाही रे वेळ 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 नाही समजला ना नक्की एकदम राहील का लक्षात आहे पक्का ना लिहून घ्या ना मग थोडंसं काय आणलं नाही त्यांना फुल स्क्रिप्ट द्या ना सप्लिमेंट आपल्या क्लासच्या हा चालेल थंडी वाजते बंद करू ए थंडी वाजते तुम्हाला कोणाला एसी बंद करायची का राहू द्यायची करायची असेल तर सांगा असं काही नाही हे मी स्टार्टिंग पासून लावतो स्टार्टिंग पासून घ्या